विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दिले नाहीत पैसे कोणी साहेबांनी। कोण साहेब नाव काय साहेबाचं? संजय पवार आणि ते किशोर साहेब रोज म्हणते आता टाकली पगार मग टाकली पगार जा उचल जा म्हणते। 3 दिवस आम्ही जाता येता पण काय पगार काय नाही ते। किती दिवस झाला आता? आणि आमच्या मालकाला बघा आता घरी बसवले काम तेवढे पैसे त्यांच्या अंगावर असून मालकाचं नाव काय? त्यांना घरी बसवले। मालकाचं नाव काय? लहुदानाने पगार मागितल्याबद्दल घरात बसवले। आज 2 दिवसापासून सफाई कामगार हे बांधव आमचे नगर परिषदेच्या समोर त्यांच्या अनेक विविध मागण्या घेऊन त्यांनी त्या आमरण उपोषण इथं चालू केलेलं आहे। 2 दिवसापासून आज दुसरा दिवस आहे। दुसरा दिवस असतानाही प्रशासकीय नगरपालिकेतला एकही माणूस साधी त्यांची केवळ विचारपूस चौकशी सुद्धा करायला इथं आलेला नाही। तर तुमच्या ह्या मीडियाच्या माध्यमातून मी ह्या प्रशासनाला असं एवढं एकच सांगतो, तुम्ही ह्या गोरगरीब लोकांचा तळतळाट घेऊ नका आणि ज्यांच्यामुळं आज ह्यांना इथं सफाई कामगाराला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे त्या माणसाला मी आज ह्यांचं जी त्यांनी तळतळाट घेतलेला आहे ती भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ती काही सुखी राहणार नाही ही तुम्हाला एवढं सांगतो मी। आणि मानवहित लोकशाही पक्ष असेल किंवा अनेक संघटना असतील किंवा ह्या तालुक्यातला मातंग समाज असेल, ह्या सफाई कामगारच नाही तर अनेक समाज असतील, समाज बांधवांवर अन्याय होत असेल अशा ह्यांच्या माध्यमातून ह्यांच्यावर जो वेळेवर पगारी न देणे, त्यांना न नोटीस देता कामावरून काढून टाकणे असं जर ह्यांची मनमानी जर करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन छल्ल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत एवढं तुमच्या माध्यमातून मी ह्या प्रशासनाला सांगतो। मला सांगा सरकारला आपण काय अल्टिमेटम देतो? मी सरकारला 4 ते 5 दिवसाचा अल्टिमेट देतोय। त्यांनी जर ह्या अल्टिमेट प्रमाणे नाही जर ह्यांच्या कामगाराच्या जर मागण्या नाही मान्य केल्या तर मोठ्यातलं मोठं आंदोलन जी आतापर्यंत जी झालेलं नाही असं आंदोलन आम्ही पूर्ण समाजाच्या वतीनं ह्या तुळजापूर तालुक्यातल्या नगर परिषदेवर आम्ही उभा करणार आहोत। तुळजापूर शहरातले योगेश रणदिवे यांनी आज आमरण उपोषण ठेवलेलं गेल्या 2 दिवसापासून। त्यांच्याकडे नगर परिषदेला एकही कर्मचारी आलेला नाही किंवा अधिकारी कुठली दखल घेतलेली नाही। मी त्यांना एवढंच इशारा देतो, मानवी लोकशाही पक्षाचे येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करेल थोडंच मी या ठिकाणी बोलतो। मला सांगा आपले जर मागण्या जर नाही मान्य झाले तर मग काय आपली पक्षाच्या वतीने काय भूमिका राहणार आहे? भूमिका अशी राहील की आंदोलन छानण्यात येईल, मोर्चे काढण्यात येते, त्याच्या माध्यमातून जर नाहीत न्याय मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू। मग सरकारला आपण काय अल्टिमेटम देता? सरकारला अल्टिमेट आहे की बाबा 4 दिवसात ह्या समाज बांधव आहेत जे इथं जे काम करणारे बांधव आहेत ती सर्व मातंग समाजाचे जाणून बुजून ही नगर परिषद त्यांना त्रास करते, त्यामुळे हे यांना सणासुदीच्या टायमाला सुधेल आपलं आमरण उपोषण करावं लागले। कळकळीची विनंती आहे यांचं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।